विनोदाचा शहंशाह समजले जाणारे प्रशांत दामले आज आपल्याबरोबर आहेत. सर्वप्रथम त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. तुम्हालाही. पहिला प्रश्न मी असा विचारू इच्छिते की या क्षेत्राकडे यायचं असं का ठरवलं तुम्ही? नाही, ठरवलं म्हणजे हा आवडीचा भाग होता. आवडीचा भाग होता आणि आपोआप आलो. पहिलं गाणं आणि मग नाटक इंटरव्ह्यू कॉम्पिटिशन म्हणून वगैरे आलं. मग असा टर्निंग पॉईंट कुठला होता आयुष्यातला? म्हणजे टर्निंग पॉईंट असे बरेच आहेत. 3-4 टर्निंग पॉईंट आहेत. टर्निंग पॉईंट आहे. बहुरूपी सुरुवातीचा, ब्रह्मचारी सुरुवातीचा, त्यानंतर लेखक झाली, बेदोरे पास, एका लग्नाची गोष्ट, 4 दिवस प्रेमाचं आहे, आता बहुरूपी. हे सगळे टर्निंग पॉईंट्सच आहेत. असं कधी मागे फिरावं असं वाटलं का, किंवा परत जावं किंवा? नाही, मी काही चुकीचं करतो असं मला वाटत नव्हतं, त्यामुळे मागे फिरायचा प्रश्न येत नाही. बरं, आपण ज्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी ही CD बनवतो किंवा हा उपक्रम करतोय, त्याच्यापैकी अनेक लोकांना विनोदाची आवड आहे, नाटकाची, संगीताची आवड आहे. पण जसं पुण्या मुंबईसारख्या तिथे सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे ती मुलं इथपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून हा उपक्रम आपण त्यांच्यासाठी राबवत आहोत. तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, किंवा त्यांनी पुढे कसं यावं, काहीतरी मार्ग त्यांनी कसा काढावा जे त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यातून? ते मला असं वाटतं की समजा मराठी नाटकात तुम्हाला काम करायचं असेल, मराठी चित्रपटात काम करायचं असेल, तर मुळात आपलं मराठी साहित्य जे आहे ते साहित्य त्यांनी वाचायला हवं. उथळ अभिनयापेक्षा चांगले शब्द असलेली, चांगली वाक्य असलेली, पल्लेदार वाक्य बोलता आली पाहिजे, स्वच्छ भाषा पाहिजे. म्हणजे आता ती डिमांड आहे आपली. ग्रामीण बाज, कथेचा ग्रामीण बाज असेल तर ग्रामीण बाजात तुम्हाला बोलता आलं पाहिजे. कथेची किंवा तुमच्या भूमिकेची गरज जर स्वच्छ भाषेची असेल तर स्वच्छ भाषेत बोलता आलं पाहिजे. आपल्याला काय जमतं हे आधी ओळखता आलं पाहिजे. मला सांगितलं की इथून कड्यावर दोरी टाकतं, मला नाही माहिती, मला माहिती मला नाही जमणार स्टंट्स करायला, कारण ती मानसिकता नाही माझी. त्यामुळे मी करणार नाही ते. पण एखाद्या मुलाला असं वाटत असेल की बा नाही मी स्टंट्स करू शकतो, तर त्याने त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे मुळात आपल्याला काय जमेल, आपल्याला काय झेपेल ह्याचा आधी विचार करायला पाहिजे. आणि त्यानंतर ॲट द सेम टाईम म्हणजे अभिनय तुम्हाला करायची इच्छा असेल, गाणं करिअर करायची इच्छा असेल, तर त्याच्या आधी शिक्षण पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. शिक्षण अर्धवट सोडून तुम्ही नाट्यक्षेत्राकडे या किंवा गाण्याच्या क्षेत्रात उडी मारा असं मी देणार नाही सल्ला. कारण कसं आहे की इथे येणारा प्रत्येक कलाकार यशस्वी होईलच याची काही शाश्वती नसते. त्यामुळे त्याच्या जोडीला आपण उपाशी मरणार नाही याची आपणच खात्री बाळगायला पाहिजे. म्हणजे तशी आपण तजवीज करून ठेवायला पाहिजे. त्यामुळे दोन्ही गोष्टी पॅरलल चालवल्या पाहिजे. तुमचं हेही करिअर चाललं पाहिजे, अभ्यासाचं शिक्षणही पूर्ण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वतःतली गुणवत्ता आधी जोखणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी या नाट्य शिबिरांचा वगैरे काही उपयोग होतो असं वाटतं का? नाट्य शिबिरांचा उपयोग होतो की नाही हे मी सांगू शकत नाही, कारण आजपर्यंत मी नाट्य शिबिर काही अटेंड केलेलं नाही आहे. पण माझ्या मते मुळात नाट्य शिबिरांचा उपयोग अशासाठी होत असावा की समजा एक 50 जणांचा ग्रुप असेल किंवा 30 जणांचा ग्रुप असेल, तर त्या 30 जणांमध्ये वावरायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं, हे जे बेसिक गोष्टी आहेत, बेसिक गरजा ज्या आहेत त्या आपल्याला तिथे फुलफिल करता येतात. आणि डेफिनेटली नाटकासाठी काय काय गोष्टी लागू शकतात याचा एक आपल्याला अंदाज येतो. एक व्यासपीठ उपलब्ध होतं. इट्स अ गाईड. म्हणजे आपल्याला 10वीला जसं गाईड असतं किंवा शाळेत जसं गाईड असतं, गाईड म्हणजे तुला अख्खा धडा करतो अशातला भाग नाही, पण कुठले प्रश्न येऊ शकतात हे आपल्याला बघ. मग आपल्याला जर व्यवस्थित अभ्यास करायचा असेल धडा वाचावा लागतो. कसं आहे. आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास त्या मुलांमध्ये जरा कमी असतो, किंवा वाचनाची गोडी कधी असते कधी नसते, पण बोलावं कसं, वागावं कसं, वाचावं कसं, 4 चौघांमध्ये वावरावं कसं, हे अतिशय बेसिक लेवलचे प्रश्न त्यांना पडलेले असतात. त्याबद्दल तुम्ही काही त्यांना गाईड करू शकाल? हा, नाही कसं आहे की मुळात अभिनेता व्हायचं असेल किंवा गायक व्हायचं असेल तर त्या गोष्टीसाठी जे करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. म्हणजे त्याला ते टाळू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. जर तुम्हाला नाटकात काम करायचं असेल तर सगळे शिरवाडकर सगळे वाचायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला गडकरी सगळे वाचायला पाहिजे, पु ल देशपांडेंची सगळी पुस्तकं वाचायला पाहिजे. कसं आहे की त्या वाचल्यामुळे तुम्हाला काही कळेल असं मला काही म्हणणं नाही आहे, पण निदान वाक्यांची रचना कशी असते, शब्दांची रचना कशी असते, शाब्दिक विनोद म्हणजे काय, शाब्दिक खोट्या म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा एक ढोबळ म्हणून तुम्हाला अंदाज येतो. आणि अंदाज आल्यानंतर तुम्ही हळूहळू स्वतःला डेव्हलप करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला भाषा स्वच्छ करायची असेल, भाषा जर स्वच्छ करायची असेल, कुठलंही वर्तमानपत्र घ्या आणि त्या वर्तमानपत्राचं संपादकीय तुम्ही सकाळी मोठ्याने वाचा,
स्वच्छ शब्दात वाचा, नच्या तिथे नच यायला पाहिजे, नच्या तिथे न येता कामा नये. कारण ती गरज आहे म्हणून आपल्याला ते करायला पाहिजे. आणि मोठ्याने वाचायचं कारण तुमचा घसा स्वच्छ होतो. घसा स्वच्छ असेल तर तुम्ही नाटकात काम करू शकता. आणि आत्मविश्वास आहे त्यामुळे वाढीला लागतो आपोआप. मी तर उलटं म्हणेन की शहरामध्ये जो आत्मविश्वास आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आत्मविश्वास तुम्हाला ग्रामीण भागात दिसतो. बरं. फक्त तो चॅनलाइज झालेला नाही. त्यांना चॅनलाइज जर व्यवस्थित केला पाहिजे तर त्यांच्याकडे निश्चित गुणवत्ता आहे. आणि अर्थात घरचा सपोर्ट मिळणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आमच्या मुलांसाठी तुम्ही एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि सगळ्यांनी खूप मनापासून शुभेच्छा.